टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एकंदरीत काय परिस्थिती आहे, मी सुरुवातीलाच आपण सगळेजण आपला महाराष्ट्र हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांच्या विचारांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि हे सगळं काम करत असताना त्याच्यामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील किंवा स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब असतील, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असतील, शिवशाहू फुले आंबेडकरांचं मी सुरुवातीलाच नाव घेतलेलं आहे, तसंच आपले मौलाना आझाद असतील आणि खऱ्या अर्थाने आज ज्या लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, मी ह्या सर्व महामानवांना अभिवादन करतो। आज देशाचे थोर सुपुत्र लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, त्यांच्याही स्मृतीला वंदन करतो, त्यांनाही अभिवादन करतो आणि तसंच अण्णाभाऊ साठेंच्या पण स्मृतीला अभिवादन करतो आणि माझ्या भाषणाची सुरुवात करतो। मित्रांनो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची नव महाराष्ट्राचा पाया त्यांनी रचला। त्यावेळेस आम्ही लहान होतो। 1 मे 1960ला बऱ्याच जणांच्या जन्म पण झाले नसतील आणि त्या काळामध्ये मी तर 1 वर्षाचा पण नव्हतो। त्यावेळेस चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, बेरजेचं राजकारण कसं केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या सांध्यापासून बांध्यापर्यंत असणाऱ्या माझ्या समाजाला, सर्व घटकाला पुढे कसं घेऊन गेलं पाहिजे, राज्यामध्ये पायाभूत सुविधा कशा उभ्या केल्या पाहिजे, तुमचा माझा महाराष्ट्र सांस्कृतिक दृष्ट्या देखील समृद्ध कसा झाला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हे सगळं करत असताना सुसंस्कृत चेहरा देखील कसा देता आला पाहिजे, हे आदरणीय चव्हाण साहेबांनी आपल्याला शिकवलंय आणि त्यात चव्हाण साहेबांचा विचार आणि त्यांचा वारसा घेऊन आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय। त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव, सेक्युलर विचारधारा, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला पुढे न्यायचं म्हटलं तर 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल। कुठेही जातीय सलोखा हा बिघडता कामा नये, अशा प्रकारे आपल्याला वागावं लागेल। कुठं कुणाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली तर त्याला 4 गोष्टी समजून सांगण्याचं काम हे देखील आपल्याला त्या निमित्तानं करावं लागेल आणि विचारांचा, विकास कामांचा, सुसंस्कृत राजकारणाचा वारसा हा तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना पुढे न्यायचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुरुवातीपासून 10 जून 1999ला आदरणीय पवार साहेबांनी, त्याच्यामध्ये संगमाजींनी, तारिक अनवरजींनी, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, पदमसिंह पाटील असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, मधुकरराव पिचड असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली। आपण सगळ्यांनी साथ दिली आणि इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे। अनेक पाणी त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आणि ते पाणी वाहून जात असताना नवं नेतृत्व आपण पुढे आलेलं आहे। अजून नवीन नेतृत्वाला आपल्याला उद्याच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेच्या निमित्तानं संधी द्यायची आहे। आम्ही महायुतीमध्ये काम करतोय। हे सगळं काम करत असताना आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असलो तरी साधारण आमचे विचार, आमची मतं ही साधारण सारखी आहेत आणि त्याच्यामुळं मी नेहमी महाराष्ट्राला सांगत असतो, आपल्या जिल्ह्याला सांगत असतो, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात जरी माझ्या ढेकळवाडीच्या विकास सोसायटीच्या पंच कमिटीतला पंच म्हणून झालेली असली आणि नंतर छत्रपती कारखान्याचा डायरेक्टर म्हणून झालेली असली तरी मला त्याच्यामध्ये स्वर्गीय राजेंद्र कुमार घोलप असतील, माननीय रमेश अप्पा थोरात असतील, स्वर्गीय सुभाष अण्णा कुल असतील, त्या सगळ्या मान्यवरांनी सांगितलं की अजित तुम्ही करताय तिथं या जिल्हा बँकेत तुम्ही काम करायला लागला तर जिल्हा त्या ठिकाणी तुम्हाला ओळख होईल, तिथली कामं करता येईल, अशा पद्धतीने तुम्ही आलं पाहिजे। कधी बारामतीची जागा
ही आमच्या विचाराची निवडून येत नव्हती, त्याच्यावर तिथं उभं राहावं आणि काही गडबड झाली तर काय करायचं. परंतु मी सगळ्या कार्यकर्त्यांना सांगेन की निवडणुकीला घाबरायचं नाही, यश अपयश मिळत असतं. मी नेहमी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, महाराष्ट्राला सांगतो, यशाने हुरळून पण जायचं नाही आणि अपयशाने खचून पण जायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कधी समाज आपल्याला पाठिंबा देतो. आता लोकसभेच्याच मागच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेने आम्हाला थोडंसं नाकारलं. 48 पैकी 31 जागा ह्या महाविकास आघाडीच्या आल्या, 17 जागा ह्या आमच्या महायुतीच्या आल्या. त्यामध्ये आम्हाला जबरदस्त किंमत मोजावी लागली. त्याच्यामध्ये संपूर्ण लक्ष दिलेलं होतं, सगळं काही केलेलं होतं, परंतु जनाधार हा आमच्या बरोबर त्यावेळेस नव्हता. आम्ही 5 महिन्यांनी विधानसभेला सामोरं जायचं होतं आणि विधानसभेला सामोरं जात असताना त्या संदर्भामध्ये काय करायचं, कसं करायचं याबद्दलची चर्चा चाललेली होती. आम्ही त्याच्यातून शेवटी जनतेचा विश्वास पण संपादन केला पाहिजे. जनतेचे प्रश्न, लाडक्या बहिणींचे प्रश्न, माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न, माझ्या युवक युवतींचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, असे अनेक प्रकारचे प्रश्न असतात. सुधारणा होती, बदल होत आहेत. पूर्वीचे रस्ते, आत्ताचे रस्ते. आत्ताच मी गडकरी साहेबांचा कार्यक्रम करून आलो, तुम्ही चॅनलवर कदाचित बघितला असेल. त्यामध्ये आपल्या सोलापूर रोडला भूमिपूजनाचा कार्यक्रम, आपल्या नगर रोडला भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या करता त्यांनी आम्हाला तिथं वेळ द्यायला सांगितलेले. मुख्यमंत्री म्हटले की एक कार्यक्रम आपण तिथं घेऊ, दुसरा कार्यक्रम काही दिवसांनी घेऊ. 15-15 हजार कोटी रुपयाचे आपण रस्ते त्या ठिकाणी फ्लायओव्हर करतो, वाहतुकीची कोंडी सोडवण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपण सगळेजण PMRD मध्ये येत आहे. त्याच्यामधनं आपल्या रिंग रोडची कामं रस्ते विकास महामंडळाची आपण हातात घेतलेली आहे. दुसरा रिंग रोड PMRDचा पण आम्ही हातामध्ये घेतोय. आत्ताच आमचे हिंजवडीचे सरपंच सांगत होते की दादा, तुम्ही हिंजवडीला 2 ट्रिप केल्या आणि त्याच्यातनं कामं मोठ्या प्रमाणावर सुरू झाली, परंतु रस्त्याची रुंदी जास्त करू नका. आमच्यातली लोक जरा नाराज आहेत. मित्रांनो, उद्याच्या 50 वर्षाचा विचार करायचं म्हटलं तर रस्ते रुंद करावे लागतील. मी राजकारणात, तुम्ही मला खासदार 91 साली केलं, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं असतं की आपण पुणा सोलापूर रस्ता 4 पदरी करून त्याला कुठं कुठं महत्वाच्या गावांना सर्व्हिस रोड काढू. तुम्ही म्हणलं असता काय करायचं, कोण तिथनं जाणार आहे. परंतु आज तेच रस्ते बारके पडायला लागलेत की नाही. आज आपण रेल्वेची व्यवस्था वाढवतोय. आज अजून काही रेल्वे लाईन आपण टाकतोय. त्याच्याबद्दल आपले रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला मदत केलेली आहे. 4 ते 5 वर्षामध्ये तो कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. त्याच्याही बद्दल जमिनी अक्वायर करायला आम्ही घेणार आहोत. पुरंदरमध्ये काही लोकांचा विरोध आहे, परंतु विमानतळाची साईट ही पुरंदरमध्येच त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. आम्हाला लोकांचा काहींचा विरोध असला तरी नाईलाजास्तव तिथं विमानतळ करावं लागतं. माझ्या शेतकऱ्यांचं कसं कमीत कमी नुकसान होईल, ज्यांची जमीन घ्यावी लागेल त्यांना चांगला मोबदला कसा देता येईल, त्यांच्या पुढच्या पिढीचं त्या मोबदल्यामध्ये भलं कसं होईल. त्यांची जमीन घेत असताना त्यांना उद्याच्याला मिळालेल्या पैशातनं दुसरीकडे जर जमीन घ्यायची म्हटलं तर आरामात कितीतरी जास्त जमीन घेता आली पाहिजे. अशाही प्रकारची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करतोय. वेगवेगळ्या प्रकारे लाखो कोटी रुपयाचे रस्ते आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली करतोय. ह्या पद्धतीनं विकास चाललेला आहे. हा सगळा विकास होत असताना काही राजकीय स्थित्यंतर घडत असतात. मधल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आप्पा आणि तुम्ही सगळ्यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळेस तुम्हाला तसं ती भूमिका घ्यायला भाग पडलं. पण शेवटी माझ्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, आपल्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, हीच आपल्या सगळ्यांची धारणा आहे. आणि त्याच्यातून आपण पुढे जायचं ठरवलं. आप्पांची माझी चर्चा झाली. आप्पांनी सगळ्या तालुक्यामध्ये दौरा केला. त्याच्या संदर्भातले आप्पांनी ती भूमिका घेतल्यानंतर काही जण आमच्या बरोबर राहिले, काही जण आप्पांच्या बरोबर गेले. असे थोडीशी ओढाताण कार्यकर्त्यांची झाली. एकीकडे मी, एकीकडे आप्पा. काय करावं कार्यकर्त्यांना समजत नव्हतं. आणि त्याच्यातून जो निकाल लागला तोही तुम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे.
आणि या सगळ्या घटना घडत असताना आता पुढच्या काळामध्ये आपल्याला काही संस्था आज आपल्या ताब्यामध्ये आहेत, मग ते खरेदी विक्री संघ असेल, जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद जवळपास 8 वर्ष झाली जिल्हा परिषद झालेली नाहीये, 17 साली झाली, आता 25 साल आहे. कार्यकर्त्यालाही वाटतं की मलाही कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये बाळासाहेब कापरेंनी भाषण केले, ते पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते, अनेक इथं बसलेले जिल्हा परिषद तालुका पंचायतीचे सदस्य होते. नवीन कार्यकर्त्याला पण वाटतं की बाबा मला कधी संधी मिळणार. उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार होणारे होत आहेत, आमचं काय? आम्ही यांच्याकरता झटतो, त्यांच्याकरता कष्ट घेतो, त्यांच्याकरता वेळ देतो, त्यांच्याकरता प्रचार करतो. परंतु कुठंतरी कुणाला नगरसेवक व्हावंसं वाटतं, कुणाला तालुका पंचायतीमध्ये जावंसं वाटतं, कुणाला महामंडळावर जावंसं वाटतं, आणि शेवटी कार्यकर्त्यांची इच्छा ही असली पाहिजे. कुठंतरी पॉलिटिकल व्हील असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज जो पक्ष प्रवेश झाला त्याच्यातनं आम्ही समाधानी आहे, पण आपली जबाबदारी खूप वाढलेली आहे. जिल्हा परिषदेतनं आपल्या भागामध्ये कसा निधी देता येईल, PMRDच्या माध्यमातून कसा निधी देता येईल, DPDCच्या माध्यमातून कसा देता येईल, राज्य सरकारच्या माध्यमातून कसा त्या ठिकाणी देता येईल. 3 पक्षाचं सरकार आहे, भाजप आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्याच्यामध्ये RP आठवले साहेब आहेत, त्याच्यामध्ये इतर पण काही छोटे छोटे घटक आहेत. पण शेवटी तुम्हालाही माहिती, आपण 15 वर्ष महाविकास आघाडीमध्ये काम करत होतो. विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, त्याच्यानंतरच्या काळामध्ये अशोक चव्हाण, त्याच्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण, हे सगळे मुख्यमंत्री. परिस्थिती बघून त्या प्रयत्न आमचा राहणारच आहे. पुणे जिल्ह्याचं चित्र जरा वेगळं आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये विरोधक हे फार काही स्ट्रॉंग आहेत अशातला भाग नाही. आज आप्पा आणि आप्पांचे अनेक जीवाभावाचे सहकारी, आज जो काही तुम्ही प्रवेश केलेला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण ताकद पहिली अधिक ही वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये जशा निवडणुका जवळ येतील तसं त्याबद्दलचे निर्णय होतील. पण तुम्ही आपापल्या गावामध्ये, आपापल्या वाडी वस्तीवर व्यवस्थितपणे काम करा, व्यवस्थितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करा, सभासद नोंदणी करा. विकासाची कामं करण्याच्या करता मी असेल, दत्तामामा असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील, माधुरीताई मिसाळ असतील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये पाण्याचा प्रश्न विशेषतः आपल्या जिव्हाळ्याचा आहे. माझं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघरचं पाणी आपल्याकडे येतं, त्याच्याबद्दलचे प्रश्न असतील. उद्याच्याला भामा आसखेडचं पाणी ते आता पुणे शहराला चाललंय. चास कमानचं पाणी ते माझ्या शेजारच्या शिरूर तालुक्याला जातं. हे जे काही आणि घोडचं पाणी असेल, कुकडीच्या धरणांचं पाणी असेल, हे अनेक प्रकारचं जे पाणी आहे. काही काही ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात STP प्लांट टाकतोय. आपल्या नदीचं पाणी खराब चाललेलं आहे, ते स्वच्छ व्हावं म्हणून तो करोडो रुपये आपण खर्च करतोय. ते पाणी माझ्या शेतकऱ्यांना शेती करता उपयुक्त राहिलं पाहिजे, अशा प्रकारचं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. केंद्र सरकार त्याला भरीव प्रकारची आम्हाला तरतूद करतंय. आम्ही राज्य सरकारमधनं पर्यावरणाचा पण समतोल साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतोय. ह्या पद्धतीनं आम्हा लोकांचं काम चाललेलं आहे. आणि त्यामुळं उद्याच्या काळामध्ये मी काल पण कुठंतरी का सकाळी मुळशी आणि माझ्या भोरचे काही सहकारी आले, राजगडचे सहकारी, काही दिवसातच मी त्यांना तारीख देणार आहे, तिथं मी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं जाणार आहे. मला राज्यामध्ये फिरायचंय. उद्या मी रायगडच्या दौऱ्यावर चाललोय, परवा मी नाशिकच्या दौऱ्यावर चाललोय. मित्रांनो, शेवटी फिरावं लागणार आहे, मला फिरावं लागणार आहे, तटकरेंना फिरावं लागणार आहे, भुजबळ साहेबांना फिरावं लागणार आहे. त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, आमचे दत्ताभाऊ भरणे असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, सगळेजण, सगळ्यांची मी आता नावं घेत नाही, ह्या सगळ्यांना फिरावं लागेल. शेवटी आता दत्ताभावावर जबाबदारी वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या सुपुत्राला आता शेतकऱ्यांचंच खातं त्याच्याकडे दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला ह्याच्यातले बारकावे माहिती आहे. सगळ्यांनी तारतम्य ठेवून बोललं पाहिजे, वागलं पाहिजे. फोन बघताना पण आपण फोनमध्ये काय बघतोय ते नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला वाटतं कोण बघणार आहे, कोण बघणार आहे, ते कॅमेरे बघत असतात, तुम्हालाही कळत नाही आणि कुणालाच तिथं कळत नाही.
ते हनी ट्रॅप प्रकरण ते तर फार भारी प्रकरण आहे असं म्हणतात. अजून कोणी दाखवत नाही. पेन ड्राईव्ह आहे, आमच्याकडे CD आहे, आमच्याकडे अमकं आहे, आमच्याकडे व्हिडिओ आहे. अरे मग दाखवा ना, नुसतंच का ढगात गोळ्या मारताय? एकदा दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या. कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय. इथं आपल्या चौफुल्यावरला कोण येते ती आता मला बघावं लागतं. चौफुल्याचं बघून झाल्यावर टिंबुर्णीला कोण जाते ते बघावं लागतं. नाहीतर म्हणतील दादा इथं बघतोय ना मी टिंबुर्णी, बरं इथं दोन्हीकडे बघतोय ना मग पनवेल. तुम्ही म्हणाला आयला ह्याला कसं रे माहिती. बघायला जात नाही पण माहिती सगळी घेतो. मित्रांनो, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या. साधू संतांनी जे विचार आपल्याला शिकवलेले आहेत त्या विचारांनी गेल्याशिवाय तुम्हाला मला तरणोपाय नाहीये. ही वस्तुस्थिती ध्यानात घेतलीच पाहिजे. वारकरी संप्रदाय, माळकरी माणूस, रामकृष्ण हरी, हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्याशिवाय आपल्या प्रपंचाचंही भलं होणार नाही आणि आपल्या मुलाबाळांचंही भलं होणार नाही. कधी कधी तुमच्यावर जबाबदारी वाढल्यानंतर कुणी कुणी हौसे नवसे गौसे तुमच्या नातेवाईकांना भेटतात. चल इकडं, चल तिकडं, आणि कुठंतरी मग त्यांनी काही चूक केली की त्याचा डायरेक्ट परिणाम त्यांच्या जवळचे कुणी पदावर असतील त्यांच्यावर होतो. ही वस्तुस्थिती आहे. शंकर बांडेकरचं तसंच झालं. ते बिचारा आता आमदार झाल्यापासून टोपी घ्यायला लागलाय. ती सगळीकडं गरा 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 फिरत असतो. पण त्याला काय माहिती, भाऊ तिथं जाऊन झक मारणार आहे ना आपल्याला ती सोसावं लागणार आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. मी आजही तुम्हाला आव्हान करतोय. आता इतके दिवस तुम्ही तुतारी बरोबर होता, आता घड्याळाबरोबर आलेला आहे. त्याच्यावर तुम्ही काही चुकला तर घड्याळाच्या प्रमुखाला म्हणजे मलाही कमीपणा येणार आहे, त्याच्यामध्ये इतरांनाही कमीपणा येणार आहे. आता आम्ही पण बरेच वर्ष काम करतोय. आप्पा काय, आप्पा तर मला सिनियर आहे, त्याच्यावर माझ्यापेक्षा आप्पांचे केस जास्त गेलेले. मी त्यांना ज्युनियर असल्यामुळे माझ्या जरा कमी, पण चाललंय तसं चाललंय. त्या वाटेवर मी आहे, काळजी करू नका. परंतु हे सगळं करत असताना तुषारला जरा बाळसं दिसतंय मला. थांब जरा जरा, तू कळलं नंतर. जबाबदारी वाढल्यावर एक 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 केस जातच असतो. त्याच्यावर ज्यांची केस जात नाही ना त्यांना समजावं ही काही जबाबदारी नाही, निवांत झोपला की झोपलाच, काय काळजीच करत नाही. काळजी करणाऱ्यांची केस जातात, म्हणजे इथं ज्यांचे केस आहे ते काळजी करत नाही असं नाही. ते त्याच्यामध्ये गुणधर्म असतो, त्याच्यामध्ये त्याच्यात जास्त जात नाही. पण आता दत्ता मामा तुम्हाला महाराष्ट्रात गरा 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 फिरावं लागेल, चांद्यापासून बांद्यापर्यंत. मी आता डाळजला आहे, जंक्शनला आहे, आणि भरणेवाडीला आहे, आणि इंदापूरला माझं काम आहे. जशी जबाबदारी वाढते तिथं नवीन कार्यकर्ते तिथं तयार करून आपल्याला फिरावं लागतं. तुम्हाला आठवड्यातनं एकच दिवस इंदापूर तालुक्याला द्यावा लागेल. तुम्हाला पुणे जिल्ह्याला राहिलेल्या 12 तालुक्याला वेळ द्यावा लागेल. वेगवेगळ्या बांधावर माझ्या शेतकऱ्याच्या जावं लागेल. तुम्ही फार कर्तबगार शेतकरी आहेत मला माहिती आहे. मी तुमच्या वडिलांनाही बघितलंय, तुमच्या काकांनाही बघितलंय. तुम्ही कसे माझ्या डोळ्यासमोर विद्यार्थी दशेपासून कसं तुमची चढती कमान चालत राहिलेली हे आम्ही बघितलेलं आहे. मित्रांनो, खूप महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती नाहीये, हा तुमचा कृषी मंत्री ज्याच्यावर जबाबदारी दिली त्यांना बराच अभ्यास आहे, बराच चांगला त्यांचा व्यवसाय. त्यांचा ऊस फक्त 16 ते 17 हजार टन जातो. फक्त मी त्याच्या देखत सांगतोय, म्हणजे तुम्ही विचार करा. त्याची फक्त 40 एकर डाळिंबाची बाग आहे. त्याचं फक्त द्राक्षाची 40-50 एकर बाग आहे. आणि 7-8 देशात त्याची द्राक्ष जातात. केळ म्हणतो, केळी ती पण दर्जेदार आहे. शेवटी उत्तम शेती जो स्वतःची करू शकतो तो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उत्तम पद्धतीनं मार्गदर्शन करू शकेल, हा विश्वास फडणवीसांनी, एकनाथराव शिंदे, अजित पवारांनी हे सगळ्यांनी ठेवला.
आणि त्याच्यावरती जबाबदारी दिलेली आहे। आता त्या जबाबदारीतनं केंद्र सरकारची मदत घेऊ। केंद्रात पण अलीकडे शिवराजसिंह चौहान अतिशय कृषीची जाण असणारा नेता, तिथं पर कॅपिटा कृषी दर वाढवणारा नेता, 13च्या पेक्षा जास्त वर्ष ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते। त्यांना सगळे मामाजी मामाजी म्हणतात। लाडली बहिणा त्यांनी तिथं योजना आणली होती आणि मग नंतर त्यांच्याशी आम्ही वेगवेगळ्या देशातल्या मान्यवरांशी चर्चा करत असताना तुम्ही काय केलंय काय आम्ही चौकशी करत असतो। कुठली योजना आपल्याला पोषक आहे, कुठली आपल्याला फायद्याची आहे, कुठली योजना आपल्यामध्ये अर्थकारण बदलणारी आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आर्थिक सुबत्ता आणणारी आहे, अशा पद्धतीनं आम्ही सतत आमचं डोकं त्या ठिकाणी चाललेलं असतं आणि ह्या पद्धतीनं काम करावं दत्तामामाला लागणार आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळी आपली हे जे आहेत विद्यापीठ आहेत तिथं जावं लागणार आहे, तिथं भेटी द्याव्या लागणार आहेत, तिथं एआयचं तंत्रज्ञान हे आता आम्ही यंदा 500 कोटी रुपये 2 वर्षाकरता ठरवलेले होते। परंतु मी एकंदरीत शेतकऱ्यांचा प्रतिसाद बघता मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चर्चा केली, मी मुख्यमंत्र्यांच्याही कानावर घातलं, ते 2 वर्षाचे पैसे 1 वर्षाला 500 कोटी रुपये एआय करता द्यावे लागले तरी चालतील, आपण ते देऊ, तुम्ही काही काळजी करू नका। पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे। त्याच्यामध्ये अनेक कारखाने आहेत, वेगवेगळे लोक वेगवेगळे कारखाने चालवत आहेत, काहींना कारखाने चालवता आले नाही म्हणून त्यांनी दुसऱ्याला चालवायला दिलेले, काही जण स्वतः कारखाने चांगले चालवतात, अशा सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळं आपल्याला शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला पाहिजे। कालपासून साखरेचे दर पण वाढलेले, काही टेंडर तर 4000 रुपये क्विंटलनी गेली, 3925 3940 अशाने एस साखर गेलेली आहे, एम साखर पण 3975 पर्यंत गेलेली आहे आणि त्याच्यातनं काटकसरीनं कारखाने चालून मला आत्ताच वीर धवल जगदाळे सांगत होते त्यांचा भाव 2875 रुपये निघालेले आहे। त्याच्यातले 2800 रुपये दिलेले होते आणि 29 तारखेला त्यांनी 75चं पेमेंट काढलंय, कारण आम्ही त्यांना सगळ्यांना वॉर्निंग दिली, ज्यांनी FRP दिली नाही त्यांचं काही खरं नाही, त्यांची साखर जप्त करणार म्हणल्यावर 75 रुपयाचं पेमेंट झालं। आता हे आत्ता झालं, आम्ही वीर धवलला विनंती करू की दिवाळी पण पुढे आहे, तिथं पण काहीतरी दिवाळी गोडधोड झाली पाहिजे, त्या पद्धतीनं काही त्यांनी जरूर विचार केला पाहिजे। शेवटी स्पर्धा निकोप असली पाहिजे, जशी तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आमचा दिगंबर दुर्गाडे, त्याच्यामध्ये सुनील चांदेरे, त्याच्यामध्ये रमेश अप्पा थोरात, त्यामध्ये प्रवीण आहे, संजय काळे आहेत, अनेक मान्यवर अनेक संचालक बोर्डातले मान्यवर इथं आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून चांगली चालवलेली आहे। आपल्याला नाबार्डचंच ना, नाबार्डचंही बक्षीस मिळालं आणि वैकुंठभाई मेहता जे काही आहे त्याचंही बक्षीस मिळालं, 6 बक्षिसं मिळाली। अरे 6 काय 10 बक्षिसं मिळू, आमच्याकडे लक्ष दे म्हणजे झालं, बक्षिसावर आम्हाला वाटेला लावू नको, बक्षीस मिळालं आम्हाला समाधान आहे। आम्ही तुमच्यावर जो विश्वास टाकलेला त्या विश्वासाला तुम्ही पात्र राहिलेला, परंतु त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज 0% व्याजाने, माझ्या शेतकऱ्यांना ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी दूर करण्याच्या करता दीर्घ मुदत मध्य मुदत ह्या सगळ्याच्या मध्ये सहकार्य, एआयला पण त्याच्यामध्ये तरतूद केली। एआयला म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेला, तुम्ही म्हणाल एआय आयला काय करतोय म्हणाल माहिती, AI असं ते शॉर्ट फॉर्म आहे। ह्या पद्धतीनं आपण चाललोय, नवीन खूप गोष्टी। परवाच मी साखर आयुक्तालयात बसलो होतो संध्याकाळी 7 ते 9, मला साखर आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलं, साखरेपासून साखर कारखान्यातनं 9 वेगवेगळे बाय प्रॉडक्ट तयार होतात, 9, त्याच्याबद्दल केंद्र सरकारने काही योजना आणली, आम्ही राज्य सरकारने काही योजना आणावी लागेल, त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्यांना ऊसाचे 2 पैसे अधिकचे कसे मिळतील ह्याबद्दलचा प्रयत्न। आता माझ्या दौंड तालुक्यातली वेगवेगळी शेती ही काहींची खराब व्हायला लागलेली आहे, त्याच्यामध्ये चोपड व्हायला लागलेली आहे, त्याच्याकरता चाऱ्या काढल्या गेल्या पाहिजे। पाणी त्या शेतकऱ्यांनी
गरजे एवढंच दिलं पाहिजे. आज एआयचं तंत्रज्ञान असं आहे की 70 टन ऊस काढणारा माणूस 100 टनाच्या पुढे ऊस काढतोय. पाण्याची बचत होती, खताची बचत होती, जमिनीचा पोत चांगला राहतोय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये अतिशय चांगलं बेणं ऊसाचं हे आम्ही त्या ठिकाणी प्रयोग करतोय. पाडेगावला चांगल्या पद्धतीनं बेण्याचे प्रयोग चाललेले. शेवटी संशोधन झालंच पाहिजे. दर 3 वर्षांनी तुम्ही बेणं ऊसाचं बदललंच पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. काळानुरूप आपल्याला टनेज वाढवायचा असेल, आपल्याला 2 पैसे अधिकचे मिळवायचे असतील तर आम्ही सांगू तशा पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या प्रकारे आपल्या दौंड शुगरनी पण मला आत्ताच वीर दौलनी चिठ्ठी दिली की दादा 25-26 ला कारखान्याचं 18 लाख मेट्रिक टनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि चालू हंगामात शेतीमध्ये एआय तंत्रज्ञान योजना प्रभावीपणे राबवण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे परिसंवाद हे आपण घेतोय. जिथं हे झालंय बारामती तालुक्यामध्ये अनेक माझ्या शेतकऱ्यांच्या शेतावर ते झालंय. वेळ पडली तर जरा सवड काढा आणि तिथं येऊन बघा की खरंच झालंय का. अजित पवार सांगतोय ते नुसताच ढगात गोळ्या मारतोय का खरंच आहे. शेवटी ऐकणं आणि पाहणं, डोळे आणि कान ह्याच्यात 4च बोटाचं अंतर असलं तरी बघितल्यानंतर माणसाचा त्याच्यावर विश्वास ठेवतो. अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी ह्या बाबतीत केलं पाहिजे. लवकरच दौंड शहराच्या जवळ आपण विद्या प्रतिष्ठानचं एक शैक्षणिक संकुल, खूप दिवसाचं माझं स्वप्न होतं. आता ती जागा आमच्या इंद्रजित जगदाळे आणि वीर धवल जगदाळेंच्या दिलदारपणामुळं, सहकार्यामुळं आम्हाला तिथं मिळालेली आहे आणि त्याच्यामुळं तिथं इंग्रजी माध्यमाचं आणि वेगवेगळे शैक्षणिक कोर्स त्या बाबतीमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याचंही एक शिक्षणाचं दालन हे आपल्याला उघडायचं आहे, ते आपण उघडणार आहे. आपली वंदे भारत ट्रेन ही मला वाटतं दौंडला थांबत नव्हती, ती पण आता कुर्डवाडीला दौंडला त्याचे डबे पण आपण वाढवलेले. ज्या ज्या अडचणी येतील त्या त्या अडचणी जादूच्या कांड्याप्रमाणे नाही, पण जसं तुम्ही लक्षात आणून द्याल तसं तसं अप्पा आहेत, बाकीचे सगळे आमचे सहकारी आहेत, त्या त्या पद्धतीनं आपण पुढे ते करत राहू. याही बद्दलची लोकल पण करायची. त्याच्यामध्ये लोकल मध्ये पण नीट बसून जा म्हणजे झालं. ते पण करायची, तोही प्रयत्न चाललेला आहे. वैष्णवी साहेबांशी त्याबद्दलची चर्चा चाललेली आहे आणि त्याच्यातून ज्या ज्या सुविधा माझ्या नागरिकांना वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या करता सोडवता येतील त्या त्याबद्दल. कारण महायुतीचं सरकारला भरभक्कम पाठिंबा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं 238 आमदार कधी निवडून आलेले नव्हते. 1 मे 1960 ला निर्मिती झाल्यापासून ते यावेळेस लोकांनी केलेलं आहे. त्याच्यावर आमची जबाबदारी वाढलेली आणि नेमकं आम्ही लाडक्या बहिणींना आपलंसं केलं आणि शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 ला आपलंसं केलं. 20,000 कोटी आम्ही शेतकऱ्यांच्या करता खर्च करतोय आणि 45,000 कोटी रुपये आमच्या लाडक्या बहिणींच्या करता खर्च करतोय. म्हणून उपकार करत नाही, मदत करतोय. त्यांचं राहणीमान बदलावं, त्यांचं आर्थिक मदत त्यांना व्हावी, आर्थिक पाठबळ त्याच्यातनं मिळावं. तरी देखील मला निवेदन आली. श्री जय म्हैसाकांत पाणी पुरवठा आणि श्री जय मल्हार पाणी पुरवठा देलवडीची आणि दोन्ही देलवडीच्याच आहेत की दादा आमच्या 15 हॉर्सपावरच्या 2 मोटारी आहेत आणि तुम्ही 7.5 लाच थांबलाय. जरा वाढवा. अरे जरा वाढवायला पैसा लागतोय. या 3, 5, 7.5 लाच 45 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होतो. किती? 45 लाख. आणि हे पैसे आम्हाला शासनाच्या तिजोरीतनं महावितरणला भरावे लागतात, मग ते फुकट वीज देतात तुम्हाला. आता एक जण म्हणतोय की दादा माझी 21 हॉर्सपावरची मोटार आहे. आम्ही छोटे शेतकरी आहे, आमचा काही विचार केलाय का नाही. ह्या पद्धतीनं मागण्या तर सतत होतच राहणार. जेवढं आपल्या अर्थव्यवस्थेला झेपेल तेवढं आम्ही देत राहणार. त्याच्याबद्दल आता आम्ही टप्प्याटप्प्यानी सोलर
वीजच देतोय. आता नवीन पंप मी माझ्याही शेतावर 15 हॉर्सपावरचे मोटारी सोलरवर मी चालवतोय. त्याच्या संदर्भामध्ये नवीन कनेक्शनला पण आम्ही आता सोलरवरच कनेक्शन देतोय. दिवस उजाडला, सूर्यप्रकाश उजाडला की जावा रानात दारं धरा, संध्याकाळ झाली दिवस मावळला मोटर आपोआप बंद होणार. तुम्ही नाही केली तरी बंद होणार, कारण दिवस मावळला, सूर्यप्रकाश नाही. त्याच्यामुळे मस्तपैकी ते बंद करा आणि आपल्या घरी येऊन बायका पोरांच्यात राहा. कुठं तिकडं असलं काही करू नका. मुलाबाळांचं कसं चाललंय, शिक्षणाचं काय चाललंय, सुखदुःखाबद्दल बोला. रात्री त्या बिबट्याची भीती नाही, विंचुकाट्याची भीती नाही, सापाची भीती नाही, ह्या पद्धतीनं. आणि आम्ही हे मोठ्या प्रमाणावर करू. टप्प्याटप्प्यानी आमच्या शेतकऱ्यांना देखील दिवसा कशी वीज मिळेल अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. आता नवीन धोरण आणताना पण हे जे काही साखर कारखाने त्याचे वेअर हाऊस असतात, म्हणजे साखर ठेवायची गोडाऊन असतात, त्या गोडाऊनवर पण आम्ही एक योजना आणतोय की तुम्ही तिथं सोलर पॅनल बसवावेत आणि त्याच्यातनं वीज निर्मिती करावी. जसं तुमच्या बगॅसपासून आज आपण वीज निर्मिती करतोय तशा पद्धतीनं ते देखील आपलं काम चाललेलं आहे. अशा अनेक बाबी तुम्ही केलेल्या ऊसातनं आम्ही इथेनॉल तयार करतोय, तेही काम आपलं चाललेलं आहे. अशा बऱ्याच काही गोष्टी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मदतीनं मित्रांनो आपल्या चाललेल्या आहेत. ह्या गोष्टीची जाणीव पण आपण ठेवा. मगाशी आप्पांनी बोलताना नेमकं मरबावर बोट ठेवलं. एक म्हणजे कांद्याचा भाव आणि दुसरं म्हणजे आपल्या दुधाच्या संदर्भातला प्रश्न. काही खासगी डेअरीवाले पण आहेत. मध्ये मी हे अनेक वर्ष सगळे आम्ही प्रयत्न करत होतो. कात्रज डेअरीतली बरीचशी जागा ही शासनाची होती, ती आपल्याला मिळणं क्रमप्राप्त होतं. आता ते इतकं अवघड काम होतं की आजच्या बाजारभावाप्रमाणे त्या जागेची किंमत होती 400 कोटी. किती? 400 कोटी. आणि आपण केवढ्याला दिली? किती किती पैसे भरावे लागले आता ती तुम्हाला? त्या संदर्भामध्ये ते काम खूप वर्ष चाललेलं होतं, परंतु ते आपण मार्गी लावलेलं आहे. अशा पद्धतीनं आपला दूध संघ पण टिकला पाहिजे. ह्या शेवटी शेतकऱ्याच्या मालकीच्या संस्था आहेत. आम्ही आज असू उद्या नसू, आमची पण काही मक्तेदारी नाहीये, पण जोपर्यंत आम्ही धडधाकट आहोत तोपर्यंत राज्याचं भलं करत असताना तुमचा माझा पुणे जिल्हा विकासाच्या बाबतीमध्ये कुठं मागं राहू नये म्हणून माझं, दत्ता मामाचं, आमच्या चंद्रकांत दादांचं, माधुरीताईंचं सगळ्यांचा प्रयत्न राहणार. आपली दोन्ही शहरं मागं राहू नयेत. नागरीकरण किती मोठ्या प्रमाणावर चाललंय बघा. त्यामध्ये पुढं मतदारांची संख्या वाढते तशी मतदार संघ पण बदलले जाणार आहेत. पुढच्या 2029 ला आमच्या बरोबर 96 महिला अधिकच्या तिथं निवडून जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत केंद्रात देखील 1/3 महिला, 543च्या 1/3 तिथं खासदार म्हणून 543 सोडून निवडून जाणार आहे. तो कायदा पास झालाय 2029 ते साल आहे. जात निहाय जनगणना आम्ही सुरू केलेली आहे. त्याच्यातनं नक्की कुठला समाज किती आहे आणि त्यांना इतरांच्या बरोबरीने आणण्याच्या करता किती मदत केली पाहिजे हेही आता आपल्या सगळ्यांच्या समोर चित्र येणार आहे. तिथंही कुठलाही घटक मागे राहू नये अशा प्रकारची आमची भावना आहे. आज इथं येत असताना तिथं वरवणला काय, यवतला काय घडलं तुम्हाला माहिती आहे. एक डोक्यानी थोडासा चक्कर असणारा माणूस, बेवकूफ असणारा माणूस, त्यानं काहीतरी चुकीचं केलं, त्याच्यातून त्याला अटक केली. शेवटी सगळ्यांची जी श्रद्धास्थान आहे त्याचा आदर आपण केलाच पाहिजे. ती आपल्या बापदादाची शिकवण आहे, ते आपली परंपरा आहे, ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, भारताची संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळं बाबांनो ते झाल्यानंतर 2 आमदारांनी पण तिथे येऊन भाषणं केली. खरं आम्ही लोकप्रतिनिधींनी 5-5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. आम्ही पण कुठल्याही परिस्थितीत बोलत असताना त्याच्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारापासून बाजूला जाता कामा नये. अण्णाभाऊ साठेंच्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, रमाई माता यांच्या विचारापासून, मौलाना आझाद
आम्ही दूर जाता कामा नये. राजर्षी शाहू महाराज, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं जरी कुणी कुणाला भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भडकून जाऊ नका. मी आता यवतला येताना तेच सांगत होतो, अफवांच्यावर विश्वास ठेवू नका. आज कुणीतरी स्टेटस ठेवलं, कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही, मी माहिती काढायला सांगितली. आणि ते ठेवल्यानंतर काहींच्या भावना दुखवल्या. लगेच काहींनी तिथं गर्दी करून काही तर थोडीफार तोडफोड केली. नुकसान झाले त्याचे पंचनामे करायला सांगितले. अरे कशाला कायदा हातात घेता, कशाला संविधान. आज पण काहींनी आंदोलन केली, संविधानामध्ये काही बदल होणार. मी जीव तोडून सांगतोय, मी आज देखील माझ्या दौंडकरांना सांगतो, तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कुणी मायेचा लाल, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही कुणी बदलू शकत नाही. अरे बरोबर आहे, तेच सांगतो. त्यामध्ये काहींनी मोर्चे काय काढले, कुणीतरी पुस्तक लिहिलंय, काही विकृत लोकांनी पुस्तक लिहिलंय. त्या एखाद्या विकृताने पुस्तक लिहिलंय, त्याचं समर्थन आम्ही केलंय का? त्याच्यावर जी कारवाई करायची ती करू ना. त्याबद्दल तुम्ही अजिबात काळजी करू नका. ज्या ज्या गोष्टी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अडचणीच्या येत आहेत त्या तुम्ही आमच्या लक्षात आणून द्या. आम्ही शेवटी तुमचे सेवक आहोत, तुमचे प्रतिनिधी आहोत. आम्ही विश्वस्त आहे. आम्ही 5 वर्ष त्याच्यामध्ये वापरावर पण आता फुलांवर बंदी आणली. आता आमचे दिलीप वालेकर म्हणतायत वापरावर बंदी आणा. आम्ही ते प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका सांगू दमलोय, तरी देखील त्या प्लास्टिकच्या पिशव्या आता आम्हाला त्याच्याबद्दलचा कायदाच करावा लागणार आहे. आम्ही महाबळेश्वरला, पाचगणीला, माथेरानला अशा महत्वाच्या ठिकाणी त्याला बंदी केलेलीच आहे. आज जे काही प्रदूषण होतंय, जे काही माझ्या नदीला पाणी आल्यानंतर तिथं वेगवेगळी झाडं असतात, त्याला जे काही चिकटते ते सगळं प्लास्टिक आहे. जे काही चोकअप करतायत पाईप ते प्लास्टिक आहे. आणि आज माणसाच्या शरीरामध्ये देखील प्लास्टिक, ते प्लास्टिकच्या पाण्यात बाटलीतनं पाणी प्यायलं तरी ते आरोग्याला अपायकारक आहे असं सांगितलं जातंय. त्याच्यामध्ये उजनीचे माशाला देखील प्लास्टिकचा त्रास होतोय असं बोललं जातंय. त्या संदर्भामध्ये बऱ्याच काही संशोधन चाललेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधावाच लागणार आहे. आणि ह्या सगळ्या काही तुमच्या मागण्या आहेत त्या रास्त आम्हाला मान्यच करावं लागणार आहे. परवाच्या कॅबिनेटमध्ये दत्ता मामा, तुला आठवत असेल की आपण कांद्याचा विषय काढलेला होता. त्यामध्ये नाफेडनी कांदा केंद्र जास्तीची सुरू करावी. आज परदेशामध्ये कांदा पाठवत असताना पण केंद्राची मदत लागते. आता अधिवेशन चालू आहे. आम्ही ठरवलेले मुख्यमंत्री आणि बाकीच्यांनी दिल्लीमध्ये जायचं आणि संबंधित मंत्र्यांना भेटून याबद्दलची अडचण सांगून कांदा उत्पादक शेतकऱ्याला एक दिलासा देण्याचं काम करायचंय. पण माझी पण विनंती आहे, डिमांड आणि सप्लाय ह्याचा ताळमेळ कुठेतरी बसला गेला पाहिजे. काय झालं? अरे माधुरी हत्तीचं बोलतोय का? माधुरी दीक्षितचं नाही ना. त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. आपण संविधान आणि कायद्याने देश चालवतो. तुला आठवत असेल माग आपल्या पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या जनतेला गाडी बैलगाड्याच्या शर्यती किती आवडायच्या. मधल्या काळात त्या बंद झाल्या. पुन्हा आपण सारखं तिथं नीटपणे सुप्रीम कोर्टामध्ये चांगले वकील देऊन तिथं मांडलं आणि ते पुन्हा सुरू करून आणलं. हे तुम्हाला माहिती आहे. अनेक जणांनी तर लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सांगायचे आम्हाला निवडून द्या, आपण गाडा सुरू करणार, बैलगाडा. असंही झालं, पण झालं सुरू. तुमच्या आपल्या शेतकऱ्यांच्या जरा आवडीचा तो विषय आहे, त्याबद्दल तुम्हाला यश मिळालं, आपल्याला सगळ्यांना यश मिळालं. आता ही हत्ती, त्याच्यामध्ये कायदा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे मागच्या काळात मनेका गांधी याबद्दल
खूप जागृत असायचे. त्यांना कुणी सांगितलं, अहो गावामध्ये भटकी कुत्री जरी पकडायचं म्हटलं तरी देखील तिला बंदी होती. आता त्याच्यामध्ये आपण ते पकडून त्यांना जंगलात जाऊन सोडतोय बिबट्यांच्या मदतीला. बिबट्यांची दोस्ती व्हायला तिथं पाठवतोय आपण त्यांना. तशा पद्धतीनं सुरू केलंय. शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा पक्ष्यांनाही जगण्याचा अधिकार आहे, प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्या प्रकारे त्या हत्तीणीचं झालं आणि म्हणून ती गेली. बाबा लय शेजला हत्तीणीचं लागले बाबा. तुला एकदा कुठं तरी हत्तीणीवर बसवतोच, परंतु तू चांगल्या भावनेनं बोलला असेल. तू प्राणी प्रेमी असशील म्हणून ती भूमिका मांडली. त्याबद्दल तुझं दुमत नाही, तुझं अभिनंदन. पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो. अनेक ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळे राजे रजवाड्याच्या ठिकाणी हत्ती असायचे. त्याला आता बंदी केलेली आहे आणि त्यामुळे ही अडचण आली. त्याकरता जसा बैलगाडा शर्यत जशी आपण सुरू केली तसा काही मार्ग काढता येतोय का, ऍडव्होकेट जनरलला वगैरेंना बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू. पण हत्तीनं पण पिसाळू नये आणि लोकांना मारू नये. ते आपल्या अरे होय बाबा, म्हणजे ती पिसळणारच नाही का. उद्याच्याला आम्ही त्या सिंधुदुर्ग मध्ये गेलो की तिथले लोक म्हणतात आजऱ्याचे, आपल्या कोल्हापूरचा आजरा आहे ना, तिथं सगळे कर्नाटकातनं हत्ती तिथं येतात, इतकी नासधूस करतात आणि निघून जातात. तुम्ही बघता अलीकडे सोशल मीडियामध्ये. त्याच्यामुळे माणसांना पण सुरक्षित वाटावं आणि प्राण्यांना पण त्यांचा जगणं त्यांच्या जंगलात राहावं, ह्या पद्धतीचं काम आपण करू. आपण पण त्याच्यामध्ये लक्ष घालू. दुधाच्या बाबतीमध्ये देखील मधी आम्ही काही बाबतीमध्ये भाव पडल्यानंतर अधिकचं 5 रुपयानंतर अधिकचे 7 रुपये लिटर मागे देण्याचं ठरवलेलं होतं. पशुसंवर्धन दुग्ध विकास पंकजाताई का कुणाकडे नक्की, पंकजाताईंच्याकडे कुठल्या सहकाऱ्यांच्याकडे, पशुसंवर्धन तर त्यांच्याकडे आहे. पण पशुसंवर्धन दुग्ध विकास अशी वेगवेगळी खाती केली, तेही मी बघतो. आणि त्याच्या संदर्भामध्ये भाव खाली आले, बरोबर आहे. त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला काय मदत करता येईल याबद्दल मी, मामा, आम्ही सगळेच, देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे साहेब, आम्ही सगळेच जण त्याच्यामध्ये लक्ष घालू. याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो. तुम्ही देखील दूध उत्पादक असाल, दूध उत्पन्न करत असाल तर कोरं दूध घाला बाबा. अलीकडे भेसळ परवा तुम्हाला बघायला मिळाली असेल. अधिवेशन चालू असताना काही लोकप्रतिनिधींनी कशी भेसळ केली जाते आणि कसं ते दूध मार्केटला विकलं जातं हे सांगितलं. तसं करू नका. कुणाचे तरी कच्चे बच्चे तिथं दूध पितात. तुमचे पण पाहुणे रावळे मित्र परिवार कोणतरी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये राहतं. या पद्धतीनं त्याच्यामध्ये ही द्या, ती द्या, ती द्या, त्याच्यामध्ये काय काय द्या, काय करायचं ते करतो. आता आप्पा आले, ते विनायक आलेले, काय करायचं ते मी नंतर करतो. त्या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्यांनी एका जीवानी राहावा. तुम्ही दिवसा जे काम कराल तेच रात्री करा, म्हणजे पक्षाचं. नाहीतर काय काही दिवसा आम्ही भेटलो, दादा लय पॅक दादा, गाव पॅक, आणि पेटी उघडल्यावर काय रे नसतं तिथं. त्याला कोण मानतच नाही, ती म्हणतो पॅक दादा. असं काही करू नका. पहिल्यांदा माणसात शिरा, त्या गावचा, त्या वाडीचा, त्या वस्तीचा, तांड्याचा पांड्याचा विश्वास संपादन करा. तर तुम्हाला तालुका मानेल, तर तुम्हाला पहिलं गाव मानेल, तर तुला नंतर तालुका मानेल, नंतर माझा जिल्हा मानेल, आणि नंतर तुम्हाला राज्यामध्ये संधी मिळू शकते. हे मात्र बाबांनो आपण विसरता कामा नये. ह्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. आपा तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी इथं व्यक्त केलेल्या होत्या त्यामध्ये आमचं नेहमीच लक्ष असतं. तिथं तुम्ही एक सहकारी म्हणून जरी दुसऱ्या पक्षामध्ये होता तरी तुम्ही माझ्याकडे कामं आल्यानंतर जेवढं शक्य असेल तेवढं मी कामं करायचो. हा माझा स्वभाव आहे. कारण मी शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री नाही, मी राज्याच्या जनतेचा उपमुख्यमंत्री. आज इथं बसलेले दत्तमाव भरणे हे राज्यातल्या शेतकऱ्यांचे कृषी मंत्री आहेत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न हे रोज नवीन अभ्यास करायला मिळतो. ते निश्चितपणे
ते वेळ देतील याबद्दल मला खात्री आहे. आणि ते बाबा सकाळी लय चालतो. किती किलोमीटर चालतो ना? 5 नाही रे, तू लय मागे 7 किलोमीटर चालतो. तू 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 किती चालतो रे? मग अभिनंदन तुझं. त्याच्यामध्ये एवढं चालतात तेवढं आता वेगवेगळ्या बांधावर गरा 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 गरा, कुठं काय कुठं चांगलंय, कुठं कमी आहे, कुठं दुरुस्त केलं पाहिजे. आपला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढच्या काळात देखील मी तुम्हाला सांगतो, सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊनच विकासाच्या वाटेवर चालत राहण्याचं काम कालही आम्ही करत होतो, आजही करतोय, उद्याही करत राहणार. राज्यात कुणावर अन्याय होणार नाही. मग त्याच्यामध्ये आमचा मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, भटका समाज असेल, अशा कुठल्याही घटकावर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख ईसाई असं कुणावरच त्या ठिकाणी अन्याय होणार नाही. धर्माच्या वेगवेगळ्या जाती धर्माच्या बांधवांच्या हक्काचं संरक्षण करणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून आम्ही काम करत राहणार आहोत. महिलांना देखील समाजामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना मान सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता कशी मिळेल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपलं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व माझ्या सहकाऱ्यांचं, मी पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, मी त्यांना सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो. आणि जुना नवा वाद न आणता कुठल्याही बद्दल एकमेकाच्या बद्दल शंका कुशंका न करता हलक्या कान्याचं न राहता आपण सगळेजण मिळून इथून पुढं कायम कष्टकरी शेतकरी महिला वंचित दुर्बल घटकांसह सर्वसामान्यांना कसं आपल्याला न्याय देता येईल ह्याच बद्दलचा प्रयत्न आपण सगळेजण करत राहू. अशा प्रकारचे शब्द मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो आणि आपण अधिक चांगल्या प्रकारे सगळे मिळून आपल्या दौंड तालुक्याचा कायापालट आणि पुणे जिल्ह्याचा विकास करण्याचा शपथ घेऊन या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.